नमस्कार, मी श्रद्धा. आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, अमरावती शहरात मध्यरात्री गस्तीवर असलेल्या राजापेठ पोलिसांनी गुरुवारी 3 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास साईनगर परिसरात मोठा गुन्हा घडण्याआधीच तो उधळून लावला. पोलिसांचे वाहन पाहता संशयित कार मधून 2 युवक अंधारात पसार झाले, तर तिसरा आरोपी कारसह पळून गेला. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत पाठलाग करून एका आरोपीस ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक धारदार चाकू आणि देशी कट्टा जप्त करण्यात आला आहे. मित्रांनो, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अब्दुल शफीक अब्दुल हफीज, वय वर्ष 30, राहणार बिस्मिल्ला नगर लालखडी असे आहे. मित्रांनो, घटनेच्या वेळी कार मधून खाली पडलेली पिशवी उचलल्यावर पोलिसांना त्यामध्ये देशी कट्टा सापडला, ज्याने प्रकरण अधिक गंभीर बनले. परंतु मित्रांनो, आता प्रश्न असा उपस्थित होतो की मध्यरात्री साईनगरात शस्त्र घेऊन फिरणाऱ्यांचा उद्देश काय होता? कोण होती त्यांची टार्गेट? या हल्ल्याचा पूर्वनियोजित प्लान होता का? मित्रांनो, 2 आरोपी फरार आहेत. कोण आहेत ते दोघे? ही धाडसी कार्यवाही पोलीस आयुक्त अरविंद सावरिया, उपायुक्त श्याम घुगे आणि सहाय्यक आयुक्त जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पुनीत कुलट यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यासोबतच मित्रांनो, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे व त्यांच्या पथकातील अंमलदार सागर सरदार, पवन तिवारी, दिनेश भिसे, संजय कडू, वकील शेख, अंकुश काळे, सूरज मेश्राम यांचा यामध्ये मोलाचा सहभाग होता. मित्रांनो, अटक आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मित्रांनो, पोलीस आता फरार आरोपींचा शोध घेत असून देशी कट्ट्याचा वापर नेमका कोणत्या उद्देशासाठी करायचा होता याचा तपास सुरू आहे. परंतु मित्रांनो, देशी कट्टा साईनगरात कशासाठी? कोण होती निशाणा? शहरात वाढत्या गुन्हेगारी जबाबदार तरी कोण? मित्रांनो, असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती न्यूज.